टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची महाराष्ट्रभर नियुक्ती करण्यात आलेली होती। प्रति महिना 10,000 रुपये या प्रशिक्षणार्थींना मानधन देण्यात आलेलं होतं आणि आता त्यांचा कार्यकाळ संपतो आहे। आता हे सगळे प्रशिक्षणार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि महाराष्ट्रभर ते आंदोलन करतायत। लातूरमधले जे 4,500 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांनी आज मोर्चा काढलेला आहे आणि त्यांची एक मुख्य मागणी आहे की आम्हाला कायम करा आणि जे मानधन आहे ते देखील सुरळीत सुरू ठेवा। मला सांगा, आज सगळे आंदोलन करतायत, काय मागणी आहे? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा 6 महिन्याचा कालावधी आता संपुष्टात आलेला आहे, पण या बेरोजगार तरुणांचं या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढे काय हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे। या प्रश्नासाठी राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर 2,000 प्रशिक्षणार्थ्यांचा धडक मोर्चा काढून राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय। राज्य शासनाला लक्षात आणून देतोय की हे बेरोजगार युवकामुळं आपल्या सरकारला खूप मोठी मदत झालेली आहे। आता ह्या बेरोजगार तरुणांचं समायोजन, मुदतवाढीसह समायोजन आणि त्यांना वेतनामध्ये त्यांच्या वाढ ही झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही मोर्चा काढतोय। राज्य शासन यावर जर लक्ष केंद्रित करणार नसेल तर आम्ही आझाद मैदानाकडे कूच करतोय। मला सांगा, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून तुमची निवड झाली, त्यानंतर काय काम लावण्यात आलं होतं तुम्हाला? सहाय्यक शिक्षक म्हणून मी काम करते आणि आम्हाला असं वाटते की आम्ही जेवढं कार्य करतो आम्ही चांगल्या पद्धतीने करतो। आम्हाला एवढीच आशा आहे की आम्हाला पुढची मुदतवाढ द्यावी, आम्हाला नाराज करून। काय काम केलं? मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी या योजनेमध्ये लागल्यापासून आम्ही हे पंचायत समितीमध्ये आस्थापनेमध्ये मी होतो। आम्हाला पूर्ण सरकारी 4 वर्षामागील जे पेंडिंग कामं होते, जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये लागलेले जे युवक आहेत त्यांनी 4 वर्षातील कामे पूर्णपणे अंमलात लावलेत। जे पेंडिंग काम म्हणजे की एकदम सरकार जी कामे चालत आहेत म्हणजे जलद गतीने चालत आहेत, म्हणजे युवा एवढा म्हणजे सरकारची जी कामं आहेत ती दिरंगाईनं होत होती, त्यामध्ये वेग आणण्यासाठी म्हणून याचा उपयोग झाला। आरोप होतोय की निवडणुकीपुरताच उपयोग झाला। सर, आमचा निवडणुकीपुरताच उपयोग झालेला आहे। आता ह्याच्यानंतर सरकार आम्हाला म्हणजे न्याय दिलेला बरं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आझाद मैदान असेल किंवा आपल्या लातूर जिल्हा असेल तर आम्ही आमरण उपोषणाला 100% सर तयार आहोत आम्ही। आणि सर्व माझी टीम म्हणजे माझ्यासोबत जेवढे आहेत तेवढे जण सुद्धा मी घेऊन 4,500 प्रशिक्षणार्थी घेऊन मी आझाद मैदानाला आपले बालाजी पाटील चाकूरकर साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बघितलं आपण तर युवा प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ जो आहे तो संपलेला आहे। त्यांचा तुडपुंजा मानधनावर ते काम करत होते, मात्र त्यांना अपेक्षा आता वाढलेली आहे की सरकारनं सुरुवातीलाच सांगितलं होतं की 6 महिन्याचा काळापुरतं तुमची नेमणूक असेल, मात्र त्यांना आता असं वाटतंय की सरकार त्यांना जे मानधन आहे ते सुरू ठेवेल आणि मदतीचा हात देईल। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।